नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 3 धार्मिक समन्वय हा घटक अभ्यासणार आहोत. भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे काय तर एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असलेले आपणास दिसते. या वैशिष्ट्यांची दखल कोणी घेतलेली होती तर या वैशिष्ट्यांची दखल भारतीय संविधानानेही घेतलेली आहे आणि सर्व धर्म समभावाचे काय केलेले आहे तत्व स्वीकारलेले आहे. मध्ययुगीन काळातील जो भारतीय समाज होता या भारतीय समाजामध्येही त्यांच्या जीवनामध्येही या तत्वाचा काय केलेला होता तर या तत्वाच्या आधारे त्यांनी धार्मिक समन्वय राखण्याचे काय केलेले होते त्या काळी प्रयत्न केलेले होते. या प्रयत्नांपैकी भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ यांचे आपल्या समाजामध्ये काय होतं तर एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान असलेले त्या काळात दिसून येत होते. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये या विविध विचारधारणा काय झालेल्या होत्या त्या काळी निर्माण झालेल्या होत्या आणि त्यांनी फक्त ईश्वर भक्तीवर जोर दिलेला नव्हता तर ईश्वर भक्तीबरोबरच अन्य धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वय राखण्यामध्ये काय केलेला होता तर भर दिलेला होता. धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावरही त्यांनी काय दिलेला होता भर दिलेला होता. या संबंधीची जी माहिती आहे ती कुठे आपण घेणार आहोत या पाठामध्ये घेणार आहोत. भारतीय जीवनात प्रारंभी काय होत होते कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांवर विशेष भर दिला जायचे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा त्या काळी होत्या लोकांच्या मनामध्ये आणि त्याच्यावर काय होता त्या काळात विशेष भर होता. मध्ययुगात मात्र हे दोन्ही मार्ग काय केलेले आहेत मागे पडून भक्ती मार्ग पुढे आलेला आहे. म्हणजे लोकांच्या मनामध्ये भक्ती मार्गास काय झालेली होती तर भक्ती भाव लोकांच्या मनामध्ये त्या काळात काय झालेला होता सुरू झालेला होता. या मार्गात अधिकार भेदांचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी एक चालना मिळाली होती. भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये काय झालेलं होतं स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथांचे वेगवेगळे आविष्कार घडून या काळात आलेले होते. या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषेचा काय केलेला होता त्या काळात अवलंब केलेला होता. त्यामुळे अशा ज्या प्रादेशिक भाषेच्या विकासासाठी या धार्मिक चळवळींचा काय होता हातभार लागलेला होता. त्यातील पहिली चळवळ आहे कोणती भक्ती चळवळ. भक्ती चळवळीचा उगम कुठे झालेला होता तर दक्षिण भारतात झाल्याचे भक्ती चळवळीचा उगम मानण्यात येते. या भागात नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी काय झालेल्या होत्या उदयास आलेल्या दिसून येतात. नायनार हे कोण होते तर हे शिवभक्त होते आणि अळवार हे विष्णू भक्त होते. म्हणजे नायनार हे कोणाची भक्ती करत होते शिव म्हणजे आपण म्हणतो त्याला कोणी शंभो. त्याचबरोबर जे अळवार होते तर ते कोणाचे भक्त होते तर ते विष्णूचे भक्त होते. शिव आणि विष्णू हे एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये काय केलं होतं तर समन्वय करण्याचेही त्या काळात काय होते प्रयत्न होते. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात त्यावेळी निर्माण करण्यात आलेल्या होत्या. या भक्ती चळवळीमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील जे लोक होते ते काय झालेले होते या भक्ती चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्या चळवळींनी लोकांना दिलेली होती. दक्षिण भारतात रामानुज आणि आचार्यांनी काय केलेलं होतं भक्ती चळवळीचा पाया भक्कम केलेला होता. दक्षिण भारतात ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी त्यावेळी सांगितलेलं होतं. उत्तर भारतात ही रामानुजांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे काय केलेले होते महत्त्व सांगितलेले होते. संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात कोण होते संत होते संत कबीर. त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना काय केलेलं होतं महत्त्व दिलेलं नव्हतं त्या काळात.
सत्यालाच त्यांनी काय म्हटलेलं होतं, ईश्वर असे मानलं होतं. सर्व मानव एक आहेत अशी कोणी शिकवण दिली? संत कबीरांनी शिकवण दिलेली होती. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद त्यांनी मानले नाहीत. त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. जे हिंदू आणि मुस्लिम लोक आहेत तर त्यांच्यामध्ये ऐक्य साधण्याचं काम कोणी केलेलं होतं? तर संत कबीरांनी केलेलं होतं. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही जे धर्मातील जे कट्टर लोक होते त्यांना कडक शब्दात काय केलेलं होतं? फटकारलेलं होतं. तर बंगालमध्ये कोण होतं? तर बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कशाचे महत्त्व सांगितले? कृष्ण महाभक्तीचे. त्यांच्या उपदेशांमुळे लोक काय झालेले होते? तर जातीची पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झालेली होती. म्हणजे हा एका जातीचा, हा दुसऱ्या जातीचा असं न मानता सगळे काय झाले होते त्यांच्या काळात? तर भक्ती मार्गात काय झालेले होते? तल्लीन झालेले होते. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये काय केलेलं होतं? कृष्ण भक्तीचा प्रसार केलेला होता. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. गुजरातमध्ये कोण? नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. ते निस्सीम कृष्ण भक्त होते. त्यांनी समतेचा संदेश दिला. त्यांना गुजराती भाषेचे काय होते? आद्यकवी मानतात. कोणाला? संत नरसिंह मेहता यांना गुजराती भाषेचे आद्यकवी मानतात. संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. त्या मेवाडच्या कोणत्या? राजघराण्यातील होत्या. संत मीराबाई राजघराण्यातील सुखांचा त्याग करून त्यांनी काय केलेलं होतं? त्या काळात कृष्ण भक्तीत त्यात तल्लीन झालेल्या होत्या. त्यांनी राजघराण्यातील जे सुख होतं, वस्तूंचा उपभोग घेणं, हेच काय केलेलं होतं? यांचा सगळ्यांचा त्याग केलेला होता आणि त्यांनी कृष्ण भक्तीत आपले मन रमवलेले होते. राजस्थानी व गुजराती भाषांमध्ये त्यांनी काय केलेले आहेत? भक्तीच्या रचना केलेल्या आहेत. त्यांची जी भक्तिगीते आहेत, सहिष्णुता व मानवता यांची काय करत होते? संदेश देत होते. संत रोहिदास हे एक महान संत होते. त्यांनी समतेचा व मानवतेचा काय केलेला होता? तर संदेश दिलेला होता. संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेले. हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी काय लिहिलं होतं? सूरसागर हे काय लिहिलेलं होतं? त्या काळात काव्य लिहिलेलं होतं. कृष्ण भक्तीचा हा त्याच्या काव्याचा काय होता? विषय होता. मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्ण भक्तीची गीते रसाळ आहेत. संत तुलसीदासांचे काय आहे? रामचरितमानस संत तुलसीदासांचे. या ग्रंथात रामभक्तीचा काय होता? सुंदर आविष्कार त्यांनी केलेला होता. तर कर्नाटकात कोण होतं? तर कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी काय केलेलं होतं? लिंगायत विचारधारेचा प्रसार केलेला होता. त्यांनी काय केलेलं होतं? जातीभेदाला विरोध केलेला होता. जे त्या काळात काय होत होतं? तर जातीभेद मोठ्या प्रमाणात होत होता. त्याला विरोध कोणी केलेला होता कर्नाटकात? तर महात्मा बसवेश्वरांनी केलेला होता. त्याचबरोबर श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व सांगितलेले होते. त्यांचे काय कवे कैलास हे काय प्रसिद्ध एक वाचन आहे. काय कवे कैलास त्याचा अर्थ आहे श्रम हाच कैलास होय असा आहे. म्हणजे प्रत्येकाने आपले श्रम केलेच पाहिजे. मेहनत करणे हाच काय आहे? तर परमेश्वर आहे असे त्यांनी सांगितलेले होते. आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही काय केलेलं होतं? त्यांनी सहभागी करून घेतलेलं होतं. अनुभव मंडप या सभागृहात काय होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातींचे स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले. त्यांनी आपली शिकवण कन्नड या भाषेत काय केलेलं होतं? वचन साहित्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत दिलेली होती. त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेतही अनेक रचना केलेल्या होत्या. त्यांपैकी मंथत स्वामी यांनी लिहिलेला परमर रहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध होता. कर्नाटकात पंप, पुरंदरदास इत्यादी काय होते? थोर संत होऊन त्या काळात गेलेले होते. त्यांनी कोणत्या भाषेत आपली भक्ती कवने लिहिली? तर कन्नड भाषेत त्यांनी आपली भक्ती कवने लिहिलेली होती. त्याच्यानंतरचा कुठला पंथ येतो?
तर महानुभाव पंथ हा काय, हा 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी काय केलेला होता, महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथ काय केलेला होता, प्रवर्तित केलेला होता. म्हणजे त्याचे निर्माते कोण आहेत महानुभाव पंथाचे, तर चक्रधर स्वामी आहेत. हे काय आहेत, हे कृष्ण भक्तीचा काय केलेला त्यांनी उपदेश करणारा हा पंथ होता. श्री गोविंद प्रभू हे कोण आहेत, चक्रधर स्वामींचे गोविंद प्रभू हे काय आहेत, गुरु आहेत. चक्रधरांच्या शिष्यामध्ये काय केलेलं होतं, सर्व जातींमधील स्त्री पुरुषांचा समावेश होता. म्हणजे ते देखील काय होते, तर समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी महाराष्ट्रभर काय केलेलं होतं, भ्रमंती करत काय केलेलं होतं, मराठीतून उपदेश केलेला होता. म्हणजे त्यावेळी त्यांनी काय केलेलं आहे, संस्कृतऐवजी मराठी जी लोकांची मायबोली आहे त्याचा वापर केलेला होता आणि त्या भाषेतून काय केलेला होता, त्यांनी लोकांना उपदेश केलेले होते. त्यामुळे मराठी भाषेचा काय झाला, विकास झाला. मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथ साहित्यही त्या काळात निर्माण झालेली होती. या पंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला. विदर्भातील जे रुद्रपूर हे या पंथाचे काय होते, महत्त्वाचे स्थान होते. तसेच हा पंथ पंजाब आणि अफगाणिस्तान अशा दूरवरच्या प्रदेशांपर्यंत पोहोचलेलाही होता. आता इथे महानुभाव पंथाबद्दल काहीतरी थोडीशी माहिती दिलेली आहे. महानुभाव पंथांच्या अनुयायांनी केलेल्या काही प्रमुख रचना आहेत इथे. म्हणजे म्हाइंभट यांनी संपादित केलेलं काय, चक्रधरांच्या लीळांचे वर्णन कशात केलेलं आहे, लीळाचरित्र या ग्रंथात केलेलं आहे. त्याचबरोबर आद्य मराठी कवयित्री महंदंबा यांचे धवळे केशवदास यांनी संपादित केलेले सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ, त्याचबरोबर दामोदर पंडितांचे वच्चाहरण, भास्कर भट्ट बोरीकर यांचा शिशुपालवध, तर नरेंद्रांचे रुक्मिणी स्वयंवर असे काय आहेत, ते महानुभाव पंथांचे काही ग्रंथरचना आहेत. महाराष्ट्रात संत एकनाथांनी लिहिलेला हिंदू व मुसलमान यांच्यातील संवाद कशात आहे, धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने काही महत्त्वाचा आहे. संत शेख महम्मद यांचे शेख महम्मद अवीद, त्यांचे हृदयी गोविंद हे काय प्रसिद्ध वचन या समन्वयाचे एक उदाहरण आहे. आता गुरु नानक हे कोण होते, तर गुरु नानक हे शीख धर्माचे पहिले गुरु होते. त्यांनी काय केलेलं, धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न त्यांनी केलेला होता. त्यांच्या कार्याचा येथे आपल्याला उल्लेख करावा लागेल, कारण त्यांनी काय केलेलं, हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या विविध तीर्थक्षेत्रांना त्या काळात भेटी दिलेल्या होते. ते मक्केलाही गेले होते. भक्तिभावना त्यांनी काय केले, सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट त्यांच्या त्यावेळी काय झाली, तर लक्षात आली. सर्वांची सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम ह्यांच्यात काय असावे, ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केले, शुद्ध आचरणावर भर दिला. आता गुरु नानकाच्या उपदेशाने अनेक लोक काय झालेले होते त्या काळात, तर प्रभावित झालेले होते. त्यांच्या शिष्यांची ही संख्या दिवसेंदिवस वाढत होती. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजेच काय म्हणत, शीख असे म्हटले जायचे. त्यांचा गुरुग्रंथ साहिबा हा शीखांचा काय आहे, तर पवित्र ग्रंथ मानला जातो. या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या काय आहे, रचनांचा समावेश आहे. गुरु नानकानंतर शीखांचे काय झाले, तर 9 गुरु होऊन गेले. गुरु नानकानंतर शीखांचे काय झाले, 9 गुरु होऊन गेले आणि गुरु गोविंददास हे काय आहेत, तर शीखांचे 10वे गुरु आहेत. त्यांच्यानंतर सर्व शीख गुरु गोविंदांच्या काय करे आज्ञेप्रमाणे गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच काय मानू लागले, तर गुरु मानू लागले. त्यानंतरचा धर्म आहे, त्यानंतरचा पंथ आहे सुफी पंथ. सुफी काय, हा इस्लाममधील एक पंथ होय. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गानेच काय करू शकतो, आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो असे त्यांनी सांगितलेले होते या धर्मामध्ये. अशी सुफी साधू संतांची काय होती, श्रद्धा होती. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे अशी त्यांची काय होती, तर सुफी पंथांची शिकवण होती. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती, शेख निझामुद्दीन औलिया हे कोण आहेत, सुफी पंथाचे थोर
सुफी संत आहेत. सुफी संतांच्या उपदेशामुळे काय झालेलं होतं तर हिंदू मुस्लिम समाजात ऐक्य निर्माण झालेलं होतं. भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने काय घातलेलं आहे, मोलाची भर घातलेले भारतीय संगीतात. संतांनी जे सांगितलेले भक्ती मार्ग आहेत तर सर्वसामान्यांना आचरण्यास काय होता तर सोपा होता. कारण त्यांनी कशामध्ये सांगितलेलं होतं तर लोकांची जी मायबोली आहे त्या भाषेमध्ये त्यांनी अनेक उपदेश केलेले होते. त्यामुळे ते काय होत होते, सर्वसामान्यांना समजण्यास सोपे होते. सर्व स्त्री पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होता. संतांनी आपले विचार लोकभाषेतून मांडले. सर्वसामान्य लोकांना ते काय होते, अधिक जवळचे वाटले. भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली तिच्यामध्ये कशाचा मोठा वाटा आहे तर भक्ती मार्गाचा मोठा वाटा दिसून येतो. आता आपल्याला इथे आपण जो हा घटक पाहिला धार्मिक समन्वय, तर यामध्ये काय समजून येते तर त्या काळात जे अनेक पंथ होऊन गेले त्यांचे धर्म जरी वेगवेगळे असले, त्यांनी वेगवेगळ्या देवतांची भक्ती केलेली असली तरी त्यांचा उद्देश एकच होता की लोकांच्या मनामध्ये काय करावे तर माणुसकी, भूतदया, ईश्वर प्रेम, समभाव, समता अशा गोष्टींची काय करायची तर निर्मिती करायची. आणि त्यासाठी ते उपदेशही कोणत्या भाषेतून करत होते तर लोकांच्या स्थानिक भाषेतून करत होते, जेणेकरून लोकांना ते उपदेश समजतील. त्याचबरोबर ते स्त्री पुरुष यांनाही दोन्हींनाही काय करून घेत होते तर आपल्या पंथामध्ये समावेश करून घेत होते. जातीभेदाला त्यांनी त्या काळात विरोध केलेला होता. त्यामुळे हे जे धार्मिक समन्वय या पाठामध्ये आपल्याला काय समजतं तर ज्या या चळवळी होऊन गेला त्या चळवळीमुळे काय झालेलं आहे तर भारतीय समाज जीवनामध्ये काय झालेलं आहे, धार्मिक समन्वय राखण्याचा त्या काळात प्रयत्न झालेला होता मध्ययुगीन भारतामध्ये. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर या पाठाबद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही तसे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आपण पुढच्या पाठामध्ये पुढचा घटक अभ्यासणार आहोत. धन्यवाद.